परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप, बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगदेव 65 हा छोटासा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज या ठिकाणी बाहेरून आलेले बरेचसे साधक आहेत. जे नित्य येणारे साधक आहेत त्यांना या चांगदेव 65 त्या ओढ्यांचा आता बराच परिचय झालेला आहे. तथापि हे जे नवीन आलेले साधक आहेत त्यांना थोडा इतिहास सांगितला. चांगदेवांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. चांगदेव महाराज महान योगी होते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक गाव तिथे ते कुलकर्णी ही गावचे महाराष्ट्रात सुरू आहे. आणि या मुलाने योगाचा हट्ट धरला, योग शिकायचा झाला आणि काशीला जातो. आणि त्या ठिकाणी वटेश्वर नावाचे त्याचे गुरु असतात. त्या वटेश्वराकडून त्याने हठयोगाचा अभ्यास केला आणि त्या योगामध्ये इतका तल्लीन झाला की तो समाधी लावत असे. समाधी लावताना तो 6 महिने समाधीमध्ये बसत असायचा आणि त्यामुळे मरण काळ त्याचा सुटून जात होता. आणि म्हणून तो 1400 वर्ष जगला. 1400 वर्ष झालेल्या या चांगदेवांना आत्मज्ञान होतं, बाकी सगळं ज्ञान होतं, ग्रंथ वाचन होतं, सगळं होतं. तो महापंडित होता, ज्ञानी होता. परंतु आपल्याकडे लक्ष नाही. जसं आता आपलं बंदी, आपण खूप डिग्र्या म्हणतो, वाचतो, ग्रंथ वाचतो, ऐकतो, प्रपंचात आणि गोष्टी करतो, परंतु आपल्याकडे लक्ष नाही. तसंच त्या चांगदेवाचं होतं. त्याचा जो सगळ्या सिद्धी प्राप्त झालेला होता. असा हा महासिद्धी प्राप्त झालेला चांगदेव जेव्हा त्याने एक दिवशी ऐकलं की ज्ञानेश्वर नावाचा मुलगा प्रचंडला एका रेड्याच्या मुखातून वेद होतोय, हे जेव्हा त्याने ऐकलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे किती होतं? 14 वर्ष. 14 वर्षाचे ज्ञानी. आपण मराठी समजताय ना? समजल्या पण काय होतं हे जे होतं ना, हे हिंदी मराठी तेव्हा जेव्हा त्याने ते ऐकलं की पैठणला एका म्हशाच्या तोंडातून त्याने वेदांचे मंत्र बनवले, ते ऐकलं त्याने मला चकित झाला. अरे आपल्याला हे तर कळत नाही.
आपण वाघात बसतो, सापाचा चाबूक हातात घेतो, शिष्य केले त्याने हे तर काही आपल्याला समजू शकते. म्हणून अशा त्या लहान मुलाला जानूला भेटायचं आणि म्हणून तो वाघावर स्वारी करून हातामध्ये तो सर्पाचा चाबूक घेऊन आणि आपल्या हजारो शिष्याला घेऊन जानूला भेटण्यासाठी आलेला असतो. हे अलंकापुरी आळंदीची त्या आळंदीला येतो आणि निरोप पाठवतो की मी तुम्हाला भेटायला इच्छितोय, तुमच्या भेटीसाठी आलो. तेव्हा तो येत असताना तेव्हा सकाळची शिबिर होती, जानूला ते भिंतीवर बसलेले होते. जानू म्हणाले आज काय करायचं बा, एवढा मोठा सौर्य 1400 वर्षाचा तपस्वी असा चांगली आपल्याला भेटायला आला असताना आपल्याला पुढे जायला पाहिजे, त्याच्या स्वागतासाठी जायला पाहिजे. कसं जायचं? तुझ्या भिंतीवरती बसलेले होते, त्या भिंतीला म्हणाले हे बाई भिंती चल ना बाई मला घेऊन, आणि ती भिंत चालू लागली. तिथपर्यंत गेली, तिथपर्यंत तो चांगले आलेला होता, पुढे तिथपर्यंत गेली आणि तिला चांगलं अरे आपण जो वाघावर बसलेलो सर्पाचा चाबूक आपल्या, पण हा दरोबा तो भीत जाऊन राहिलाय, जड बुद्धी. त्याचा सगळा गर्व निघून गर्व परिहार झाला, त्याचा बंद करायला अरे राव तबला आणि ते दोन्ही सुरू झाले. तेव्हा चांगला सगळा घडून घेऊन आणि हा घेऊन तो पुढे आलेला आहे. त्यामुळे नमस्कार करतो महाराज, हे सामर्थ्य कृपा करून मला स्वीकार करा, माझा आपल्याला शरण आले. आणि अशा प्रकारे चांगली त्याला सांगितलं ठीक आहे. मग त्या शिकारून तो गेला आपल्या निवासाने, ठीक आहे आपल्या घरी आले. पुढे त्याने चिठ्ठी लिहायचा प्रयत्न केला. चिठ्ठी का लिहिणार? त्यांना चिरंजीव लिहावं का? चिरंजीव कसं लिहायचं? आशीर्वाद कसा द्यायचा? बरं यांना आशीर्वाद दिला तर आपण मोठे आणि नमस्कार केला तरीच होते, काय करायचं? म्हणून त्यांनी कोणाच कागद पाठवून दिला, काही जमेना झाला. कोरा कागद आल्यानंतर तो त्यांनी काय कोणी पाठवला, कोरा कागद पाहिल्यानंतर तो जानूला दिला. त्यांनी वगैरे त्याला कोरा कागद सोपांसाठी दिला. शेवटी मुक्ताईच्या हातामध्ये गेला. मुक्ताई म्हणाले हा चांगल्या कोराचा कोराच हे मिळेल. मुक्ताई म्हणजे चांगल्या कोरा या दुकानदाराचा. त्यामुळे मुक्ताई सांगते जानूला उत्तर दे आणि मग त्या उत्तरामध्ये 65 वेळा यांनी दिले आहे. तिने उत्तर पाठवलं चांगदेवांना मनोगाने. तिला 65 वेळाचं ते उत्तर होतं, म्हणून तिला चांगलं 65 म्हणतात. अप्रतिम मोठ्या मुलं साधकांनी ऐकल्याच पाहिजे इतक्या महत्वाच्या त्या ओळ्या आहेत. परंतु आश्चर्य असं आहे की या चांगली 65 वर फारशी प्रवचन किंवा फारसे ग्रंथ नाही.
ज्ञानेश्वरीवर आहे, अमृतानुभवावर आहे, कृष्णाच्या अभंगांवर आहे, अनेक ग्रंथ झाले. पण चांगल्या गोष्टीचा अर्थ सांगणं मोठं मुश्किल बोलले. त्याचं कारण असं आहे की चांगदेव हा सगळ्या बाबतीमध्ये श्रेष्ठ होता. फक्त एकच त्याची कला उमलायची राहिली. तर चंद्र चतुर्दशीचा चंद्र असताना फक्त एकच कला त्याची पूर्ण व्हायची असते ना, पौर्णिमेला तो पूर्ण होतो. तशी याची एकच कला उमलली होती, ती म्हणजे आत्मकला. आत्मज्ञान त्याला झालेलं बस. मग आता चांगदेवाला लिहायचं म्हणजे काय लिहायचं, म्हणून पार्श्वमध्ये आत्मज्ञानाचा उद्देश. आणि आत्मज्ञान हे आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे, कारण आत्मा आपल्यामध्ये आहे. आपल्याला बाकीचं सगळं ज्ञान आहे, जगाचं पुष्ट ज्ञान आपण मिळवतो, शरीराचं ज्ञान होतं डॉक्टरांना, आत्म्याचं ज्ञान करायला होतं. म्हणून हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला चांगली वासुष्टी ऐकलीच पाहिजे, समजून घेतली पाहिजे, कठीण पाहिजे. म्हणून चांगले वासुष्टी आम्ही या ठिकाणी 60 वर्षापर्यंत आला. आम्ही एवढं मोठं धाड केलं त्या मुलांच्याच शेतीवर. कारण या ठिकाणी आम्ही एकनाथी भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी लावली, ज्ञानेश्वरी आता संपली. एक एक ग्रंथ इथले आमच्या सारख्यांनी ऐकलेली असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की आता हा ग्रंथ आणि मुलांना शरण गेलो. आम्ही त्या मुलांना सांगितलं की महाराज आता त्या लोकांना समजून सांगले आमच्यामध्ये काहीच नाही. हे सगळं जे आहे ते ज्ञानोबांचं आहे, आणि म्हणून माऊली आमच्या कृपा करते, म्हणून त्यातील खूप चालू असे हे जे ज्ञानोबा आहे त्यांची चांगली सृष्टी आहे. बघा आज आपली कालची 59 तिचा काही थोडासा भाग करून गेला होता. 59वी ओळी द्वारा कशी आहे आता द्वारा वाचू लागते. तसे शब्द सोपे असतात पण अर्थ घेऊन असतात. बघा काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नामरूपे, ज्ञानदेव म्हणे नामरूपे मीन तुझे साच आहे आपण ते. ज्ञानदेव म्हणे नामरूपे मीन तुझे साच आहे आपण ते. ते स्वानंद जीवन ते, ते स्वानंद जीवन ते सुखिया होई. वाटत की त्यामध्ये आता केवढा पास होत आहे. मधल्या काही ज्या 30 पर्यंत ज्या ओव्या आहेत त्या इतक्या अवघड आहे. कारण ज्ञानोबांनी हा जो विषय ना चांगले पासष्टात कोण अशी हे महावाक्य केलं आणि त्याचा उद्देश सद्गुरू एखाद्या संन्यासाला उद्देश त्याला महावाक्याचा उद्देश. तसा हा महावाक्याचा उद्देश ज्ञानोबांनी चांगलेवाना केले. अशी तत् म्हणजे ते ब्रह्म, ओम म्हणजे तू, अशी म्हणजे आहे तू ते ब्रह्म आहेस. हे जे महावाक्य आहे त्या महावाक्याचा उद्देश चांगले पत्र झालाय. त्यामुळे उपनिषदांचं सार आहे, सगळ्या ग्रंथांचं सार ज्ञानोबांनी 65 ओव्यामध्ये आणलेले आहे. ज्ञानोबा काय सांगतो का या ओळीचा अर्थ तर समजून घ्यावी. कारण त्या ज्ञानोबा ज्ञानदेव म्हणे नामरूपे गुण. अरे चांगदेवा, तुझं नाव, तुझं रूप, तुझा वर्ण, तुझा आकार याशिवाय आपण सगळे लोक आज जे आहोत ते नाम
रूप वर्ण आणि आकार या स्वरूपामध्ये आपल्याला कोणी ओळखताना ते आपल्या नावाने आपल्या रूपाने ओळखतात, आपल्या आकाराने ओळखतात, वर्णाने ओळखतात. तेव्हा सांगदेवाला सुद्धा नाम रूप आकार आणि वर्ण याच्याने जगामध्ये ते प्रसिद्ध होतात. आत्मज्ञान नसल्यामुळे सांगदेव किती जरी मोठा झाला तरी त्याला ते पत्रिका समजलं ते वाचलं त्यामध्ये 65 वाचलं त्याने, पण एकाही मुलीचा अर्थ त्याला कळला. शेवटी धावत गेला परत सांगितलं महाराज काय पाठवलं तुम्ही, कसे उत्तर आहे तो आम्हाला काहीच कळत नाही. सांगून महाराज दादांकडे त्यांनी बोलला विषय गुरु त्यांनी ते पत्र घेतलं त्याच 65 आता तू सांगले मुक्ताबाईच्या आता दिलं ते आणि चांगलं सांगितलं की तुझा गुरु किती वर्षाची मुक्ता होती, 4-6 वर्षाची मुक्ता. मी तुझा गुरु आहे, तुला शरण जा. आणि मुक्ता गेला तो चांगदेव 1400 वर्षाचा चांगदेव महायोगी तो शरण गेलेला आहे. डोकं ठेवते इकडे व्यवसाय त्याचे नाते मला अनुग्रह दिले आणि मग मुक्ता त्याच्या मुलाला हात ठेवते आणि त्याला शक्ती प्रदान करते. शक्तिपादिशा झाली आहे त्याची. जी शक्तिपादिशा आपण घेतो अशी शक्तिपादिशा 5-6 वर्षाची छोटीशी मुक्ताई तिने चांगदेवाला दिली. आणि ही शक्तिपादिशा झाल्यानंतर आधी तो तयारच होता आणि मग त्याला ते समजायला लागले. असा हा सगळा इतिहास. शक्तिपादिशा काय असते त्याचे सगळं वर्णन ज्ञानोबा सांगणारे, अरे चांगदेवा तुझं हे नाव रूप वर्ण आणि आकार याच्याशिवाय तू जो बाकी आहेस आता याशिवाय बाकी काय राहतो. समजा आपलं आपण नाव करून टाकलं, आपला वर्ण काढून टाकला, आपला आकार काढून टाकला, देह हे सगळं बाजूला करा. जे शिल्लक करायचं शेवटी आत्मा राहतो. ते तुझं खरं रूप आहे. आत्माच आपलं खरं रूप आहे. आज आपण जे समजून राहिलो सगळे हा माझा देह, हे माझं रूप, हे माझं सौंदर्य, हे माझा मूळ, हे माझं आहे सगळं. कारण नश्वर आहे सगळं, मरणार आहे, मरणाधीन आहे, नाशवान आहे. ते खरं काय मग खरा आत्मा आहे, अखंड राहणार आहे. तो आमच्या मागच्या अनेक देहामधून राहत आलेला आहे. हा जो मनुष्य देह आमचा आहे या देहामध्ये तो आहेच, या देहामध्ये तर तो आहेच. परंतु यापूर्वी आमचे जे कोट्यावधी देह झाले त्या सगळ्या देहांमध्ये हात नव्हता. असा तो अमर आहे, चिरंतन आहे, शाश्वत आहे. आणि हा देह हा मर्त्य आहे, नाशवान आहे, अधर्म आहे, परिवर्तनशील आहे. असा हा जो देह आहे त्याला मत द्यायचं नाही. मी आमच्या देहालाच मत दिलेलं आहे. मी म्हणून अहंकार बाळगतो त्या देहाचा. वास्तविक जो आत्मराज आमच्यामध्ये आहे त्या आत्मराजाची आठवण करावी, त्याचं संस्मरण करावं, तो भेटेल याची आपण चिंता करावी, त्याला प्राप्त करण्यासाठी आपण खटपट करावी, साधना करावी. ही साधना जी आपली ती डोळ्यासाठी दिली जी मुक्ताबाईने दिली त्याला.
तेव्हा या साधनेने आपण आत्मज्ञान प्राप्त करावं. आत्मज्ञानाने काय मिळतं? आम्हाला तर पुस्तकाचं पुष्कळ ज्ञान आहे, या जगाचं पुष्कळ ज्ञान आहे, आम्हाला पुष्कळ आहे. ठीक आहे, ते सगळं जेवढं तिचं ज्ञान आहे ना, बाकीचं आत्मज्ञानाखेरी जेवढं म्हणून ज्ञान आहे ते सगळं नाशवान आहे, नष्ट होणार आहे, मरणाबरोबर घेऊन जात. हे गेला अरे गेला, मेला रे मेला तो मनुष्य, त्याच्या बरोबर त्याचं पुस्तकी ज्ञान, आपलं शब्द ज्ञान सगळं नष्ट होईल. मग असं ज्ञान काय करायचं? हे असं ज्ञान फक्त मरेपर्यंत उपयोगाला येतं. खास मिळाल्यानंतर तुझा दुसरा देह मिळाला त्याचं काही ज्ञान, ज्या डिग्र्या ज्या प्राप्त केलेल्या आहेत आपण पुस्तक वाचली ऐकलेले ते पुढच्या देहामध्ये येईल आपल्याला उपयोगाला. दुसऱ्या देहामध्ये जे ज्ञान पाहिजे असेल तुम्हाला तर ते आत्मज्ञानच घ्यावं. हे आत्मज्ञान जर आपण घेतलं, हे आत्मज्ञान जर आपण कमवलं तर हे ज्ञान आपल्याला त्या आत्म्याप्रमाणेच अमर करत. आणि मग आपल्याला कुठल्याही जरी देह मिळाला तरी त्या देहामध्ये राहतच हे ज्ञान. म्हणजे त्याचा अर्थ झाला की आत्म्याप्रमाणे त्याचं ज्ञानही अमर आहे, तर मग आम्हाला देहच मिळालेलं. म्हणजे आम्हाला आता दुसरा देह मिळालंच नाही, मिळालं. आणि देह जर पुन्हा मिळालं नाही तर पुनर्जन्म होईल. मग म्हणजे पुनर्जन्म होऊ नये म्हणून आत्मज्ञान मिळवलंच पाहिजे. नाहीतर मग फिरा या प्रकारचा कोण कुठला कोण मांजर कोण बकरी कोण काय फिरत बसावं लागेल. मग आम्ही ह्या किती 84 लाख म्हणून तशा 84 लाख म्हणून ते फिरत 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 कधी मनुष्य देह मिळेल कोणाष्ट आमच्या वर्षी मिळून जातात तरी मनुष्य देह मिळत. आता मिळालाय ना, आता मिळाला आहे तर आताच प्राप्त करा. म्हणजे या देहामध्ये आत्मज्ञान प्राप्त करतात. बकरी कोंबडी यांना आत्मज्ञान येतात, पशु पक्षी यांना, मुंगी यांना कुणालाच मिळून फक्त माणसाला शक्य आहे. देवाने माणसाला बुद्धी दिली, समज दिलेली आहे, ज्ञान आहे, त्याला कळतं आता की गुरु असतात, साधना असते, आत्मा असतो, हे फक्त माणसाला कळतं. म्हणून माणसाने आता या देहामध्ये असतानाच आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि ते आत्मस्वरूप आपल्या देहामध्ये लावून पुढे जायचंही नाही बाहेर. तो आत्मा आपल्या देहामध्ये रात्रंदिवस काम करून राहिलेला आहे, तो आपल्या देहाला चालून राहिलेला आहे. अशा त्या आत्म्याचं ज्ञान आपल्याला या देहामध्ये करून द्यायला पाहिजे. आणि आत्मज्ञान त्याला चांगदेवाला करून द्यायला, चांगदेवाला त्याला आत्मज्ञान घेऊन राहिले. ते आत्मज्ञान चांगदेवाला देत आहेत. जर आपल्याला ऐकायला मिळते तर आपल्यामध्ये काही फरक पडेल की नाही? नक्की पडेल. जर ते ज्ञान ज्ञानोबा आपल्या पत्रांमधून या पार्श्वभूमीमधून चांगदेवाला घेऊन राहिले तर या पार्श्वभूम्यांचं श्रवण केल्यानंतर ऐकल्यानंतर आम्हालाही थोडं फार मिळेल की नाही? आणि सुद्धा आता बस झाला यांच्या भानगडी मनुष्य देह शिवसा भावा यापुढे आता दुसरा देह नको, देवा नको. कारण दुसरे देह नुसतं भोग नाही हो, खा प्या मजा करा झोपांना आहे की नाही दुसरे देह.
त्याशिवाय काय त्या दुसऱ्या देहांमध्ये काही. हा माणूसच एक असा देह आहे की यामध्ये त्याला समज आली, बुद्धी दिली. म्हणून या देहामधूनच आत्मज्ञान प्राप्त होतं. अन्य देहाला हे शक्य नाही. अशा तऱ्हेनं ज्ञानवाच्या चांगदेवाला सांगतायत, अरे चांगदेवा, हे तुझं नाव, तुझं रूप, तुझा आकार, तुझा वर्ण, तुझी इंद्रिय, हे सगळं बाजूला ठेव. तर बाजूला ते दिसते म्हणे नामरूपे तुझे साच आहे आपण ते. तुझे साच म्हणजे सत्य आहे, आपण ते म्हणजे आपल्यामध्ये. अरे तुझ्यामध्ये सत्य जे आत्मतत्व आहे ते खरं आहे आणि ते बघ. हे बाहेरचं सोड आता, दिसना कळाला तोच आत्मा आहे. त्या आत्म्याकडे लक्ष द्या आता, ते तुझं खरं रूप आहे. आणि ते कसं आहे मग, तू जर त्या आत्म्याकडे पाहिलं, तुला जर तो आत्मा कळला, तुला जर तो आत्मा प्रकट झाला, तर तू कसं आहे हे जन्म सांगतात. कसं आहे हे स्वानंद जीवन. ते स्वानंद जीवन ते सुखिया होई. चांगलेवा बाहेरचं सगळं सोड आता आणि आत चल. आणि आत असलेला जो आत्मा आहे तो आत्मा कसा आहे, ते स्वानंदाचं जीवन आहे. स्व म्हणजे आत्मा, स्वानंद म्हणजे आत्मानंद. हे आत्मानंदाचं तुझं जीवन राहील. तू आत्मस्वरूप होशील आणि आत्मस्वरूप झाल्यानंतर तुला तो आत्म्याचा आनंद प्राप्त होईल. जगातला जो मूळ काही आनंद आहे तो सगळा आत्म्याचा आहे. आत्मा आनंद स्वरूप आहे, सच्चित आनंद. जो सतही आहे, चितही आहे आणि आनंद स्वरूप आहे. त्या आत्म्यामध्ये सगळा आनंद भरलेला आहे, सगळं सुख भरलेलं आहे, सगळं ज्ञान भरलेलं आहे, त्या सगळ्या शक्ती भरलेल्या आहेत, त्या सगळं सौंदर्य भरलेलं आहे. काय नेमके सगळं त्या आत्म्यात भरलेलं आहे. मग त्या आत्म्यामध्ये एवढं भरलेलं आहे आणि तो आमच्या देहात आहे, त्यातलं थोडस तरी मिळायला पाहिजे आपल्याला. कसं लक्ष देता का तुम्ही कधी? त्या आत्म्याला जाणण्यासाठी काही करता का? कधीतरी त्या आत्म्याचा आठवण होतो का? आठवण येते की कधी? मग आत्म्याची जर तुम्हाला आम्हाला आठवण येत नसेल तर ते आत्मज्ञान कसं प्राप्त होईल आणि मग तो आनंद कसा मिळेल आम्हाला? म्हणून ज्ञानाला सांगायला चांगला तुझ्या आत असलेल्या त्या आत्म्याकडे बघ आणि त्या आत्म्यामध्ये असलेला जो आनंद आहे हे स्वानंदाचं जीवन जर आपल्याला बाहेर जीवन हे नश्वर आहे, नाशवान आहे, मनोधर्म आहे. खरं जीवन त्या आत्म्याचं आहे आणि आत्मा अमर असल्यामुळे तुला तो अमर आनंदाचा सेवा प्राप्त होईल. आपल्याला जर आपल्याचं सुख मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे असं जर वाटत असेल तर तो थोडस जरी मिळालं तरी या बाकीच्या सुखाची आपल्याला कल्पना आणि त्याची वाटली जाते. आत्मा इतका आनंदमय आहे, इतका सुखमय आहे, इतका लाभदायक आहे, काय सांगू तुम्हाला. सगळ्या गोष्टी आत्म्यामध्ये आणि त्या आत्म्यामध्ये आहे म्हणूनच आमच्या जीवनामध्ये येतात, कानामध्ये येतात, डोळ्यामध्ये येतात, नाकामध्ये येतात. हे जे सगळं बघलेलं आहे आपल्यामध्ये ते चेतन स्वरूपामध्ये, चैतन्याच्या रूपामध्ये आमचा सगळं आपण फिरतच येतो. आणि आम्हाला काय वाटतं, हा
लाडू गोड लागतो का? लाडू गोड कशाला लागला? कशाला लागला? जिभेने. आमची जीभ महत्वाची. अरे मेलेल्या माणसाच्या तोंडामध्ये जीभ असते, मग लाडू खाऊ घाल त्याला. मग विचार कसा लागला लाडू, सांगेल का तो? त्याला तर जीव असते, थोडी गोड लागत नाही का? त्याला म्हणून आनंद कुठे आहे, गोडी कुठे आहे? आत्म्यामध्ये जावं. जसं ज्या डोळ्यांनी आपल्याला सौंदर्य रूप दिसतात, ही आपण म्हणतो माझा ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे का? कारण आम्हाला हे सगळं सौंदर्य पाहायचं आहे. कोण पाहतो सौंदर्य? डोळा पाहतो. हे मेलेल्या माणसाला डोळे असतात, तू पहा त्याचे डोळे असे. त्याला बघ दिसेल का? त्याला डोळा असून काय दिसत नाही त्याला. बघ तात्पर्य असं की आमची सगळी ज्ञानेंद्रिय जेवढी ज्ञान घेतात जगाचं, त्यामध्ये आत्मा आहे. आत्म्यामुळे ते ज्ञान प्राप्त होतं आमच्या इंद्रियांना, म्हणून त्याला ज्ञानेंद्रिय म्हटलंय. आत्मा नसू दे, इकडे इंद्रिय काम करतो. असा जो आत्मा आहे त्याला आम्ही दिसून बाकीचा आनंद घेऊन काय खुश होतो, मजा वाटतो आपल्याला दिसून. आत्मा कसं प्रसन्न देईल, ज्याची कधी आठवणच काढत नाही. जिथे जातो आम्ही यात्रा तीर्थयात्रा करतो, नाना प्रकारच्या देवदेवतांची दर्शन घेतो, तिथे आत्मा दिसतो तुम्हाला. आत्म्याला पाहता तुम्ही. अरे वेड्यानो, खरा आत्मा आपल्या देहात आधी पहा. तो आत्मा भेटल्यानंतर मग तुम्हाला बाहेरचा दिसेल आत्मा. आत्मा तर मीकडे बनलेला आहे. तेव्हा त्या बाह्य आपल्याला पाहण्यासाठी आणि सगळं आधी आत्मस्वरूप पाहण्यासाठी आधी आपल्या देहामध्ये असलेला जो आपला राग आहे त्याला बघा. तो प्राप्त झाला रे झाला की मग धन्य झाले की त्या देहाचंही सार्थक झालं. मग मनुष्य देह लाभला, त्याचं सार्थक झालं. आणि ते सार्थक तेव्हाच होतं की जेव्हा आपल्याला बाकी काय होतं. मग इतर जनावरही मरतात, माणसंही मरतात, काय फरक आहे? म्हणून आत्मज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, आत्मज्ञानी व्हायला पाहिजे, आत्म सुख प्राप्त करायला पाहिजे, आत्मानंद प्राप्त करायला पाहिजे असं ज्ञान वाचून राहिले. आणि म्हणून ते म्हणतात बघा, हे स्वानंद जीवन हे सुखी आहे. हे स्वानंदाचं जीवन प्राप्त झालं आणि तेव्हा सुखी कायमचा सुखी राशील तो. असं नाही तात्विकता गाडीची गोडी तोपर्यंत सुखी नाही, कायमची सुख. ही गोडी तुला कायम राहील सांगायला. त्या गोडीचा अर्थ समजून झाल्यानंतर आता पुढचा काय आपला का आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचा वेगळा सांगत होता. ज्ञानेश्वर महाराज चांगलेपणा सांगत होते, हे स्वानंद जीवन हे सुखी होईल. आता हे आनंद हा जो आपल्याचा आनंद आहे, हा आपल्याचा आनंद प्राप्त करून तो सुखी होईल असं म्हटलं त्यामुळे. पण हा आनंद प्राप्त करायचा म्हणजे कसा प्राप्त करायचा? तुम्ही सांगता आम्हाला की तू आधी आत्म्याकडे बघ आणि ते आत्मदर्शन घे आणि मग सुखी हो. मग ते पाहायचं कसं आता ते आत्म्याकडे? आत्मा का दिसणारा पदार्थ आहे? आत्मा दिसत नाही, आत्मा कानांनी ऐकायला येत नाही, आत्मा नाकाने वास घेता येत नाही,
आत्मा जिभेने चापून पाहता येत नाही, आत्मा हाताला लागत नाही, कुठल्याही इंद्रियांना तो सापडत नाही, मनाला कळत नाही, बुद्धीला त्याचं ज्ञान होत नाही, चित्त त्याला पकडू शकत नाही, हा अहम जो आहे तोही त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही, सगळी इंद्रिय बात आणि त्यामुळे समजले आपल्याकडे जा आणि त्या आत्म्याचा आनंद घे, सुखी हो. महाराज त्या आत्म्याकडे जायचं कसं? पंचायत आपली पण आपली अशीच पंचायत होणार आहे. कळलं आम्हाला की आत्मा आला पाहिजे, आपला शोधला पाहिजे, आपल्याला पाहिजे, आपल्याला भेटलं पाहिजे. भेटणार कसा? तो कुठल्याही इंद्रियांनी साधत नाही, त्याच्यामुळे इंद्रिय काम करतात न सतत आपले. ही दृष्टी जी आहे ना ती त्याच्यामुळे पाहते, हे नाक त्याच्यामुळे वाद घेत, हे कान त्याच्यामुळे ऐकू शकतात, हे डोळे त्याच्यामुळे पाहतात. हे डोळे त्याला कसे पाहतील, हे कान त्याला कसे काय ऐकतील, है ना? जो सगळ्यांचा चालक आहे त्याला कोण चालवणार? जो सगळ्यांचा मालक आहे त्याला कोण मालक होईल? असा जो आत्मा आहे तो कसा प्राप्त करायचा अनुभव ते तरी सांगा मला. आणि हेच आपल्याकडे कसं जायचं, आपलं स्थिती कशी प्राप्त करायची हे मला सांगायला सांगितले. हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला सुद्धा काही ना काहीतरी समोर येईल. आपल्याला फार श्रेष्ठ आहे आपल्यापेक्षा. 1400 वर्षाचा आहे तो, आपल्या किती वर्षाचा आहे? जास्तीत जास्त 74 वर्षाचा, 84 वर्ष, 104 वर्ष घेऊन टाका. 1400 वर्षाचा आहे. 6 महिने समाधी लावतो तो, आपल्याला एक दिवस जाऊन लागली नाही. समाधी म्हणजे काय आहे माहिती नाही आम्हाला. महाराज आम्हाला कसं काय आपलं ज्ञान मिळवं, आपलं ज्ञान मिळून देतो. आमची पंचायत आहे. तुमचं म्हणणं ऐकलं आम्हाला, बरोबर पटलं जाणवा, तुझं म्हणणं पटलं आम्हाला, पण हे प्राप्त कसं करायचं आणि सुखी कसं व्हायचं हा गोष्टी सांगण्याचा विषय. तर हे प्राप्त करण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी सद्गुरूची कृपा लागते. आपला उपाय सद्गुरु उपाय हा. आणि म्हणून सगळा अमृतानुभव जो आहे ज्ञानाचा, तो अमृतांचे अनुभव आहे त्यांच्याकडे. त्यांना आलेले जे अनुभव आहे ते आत्मानुभव आहे. आणि म्हणून अमृतानुभव वाचला पाहिजे. पण अमृतानुभव हा त्यांचा स्वतःला आलेला जो आत्म्याचा अनुभव आहे, अमृताचा अनुभव आहे, तो त्यांनी सांगितलेला आहे. आता ते जाणवत होते, त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी सांगितले. आपल्याला अजून काहीच कुठलाच अनुभव नाही आपल्याला, आपल्याला म्हणून अमृतानुभव सुद्धा करून मुक्तच महान कठीण आहे. तेव्हा हे जे सद्गुरू असतात ते सद्गुरूंची ती कृपा, त्यांचा अनुग्रह, त्यांची दीक्षा प्राप्त झाल्यानंतर साधनेने आपल्या अंतःकरणामध्ये साधलेले सगळे मन, घाण, संस्कार, विकार हे सगळे स्वच्छ करायचे आधी. हे स्वच्छ केल्याशिवाय आपल्याकडे जाता येणार नाही. हे जे आम्ही खूप जन्मोजन्मीच असं भरून दाखवलं आहे हे स्वच्छ झालं पाहिजे. आणि ते स्वच्छ करण्यासाठी ही गुरुदिशा आहे. ह्या ज्या क्रिया होतात आपल्याला गुरुजी शक्तीचा ती आपली शक्ती आहे ती सुद्धा
त्या क्रियांनी आपल्या अंतःकरणामध्ये साचलेली जी घाण आहे, विकार, संस्कार, नाना प्रकारचे दोष, घाण, हे सगळे गेल्याशिवाय आपल्याकडे जाताच येते. म्हणून ते काढण्यासाठी गुरुची दिशा घ्यावी लागते. आणि ती सुद्धा ही अशी दिशा घेतली तर अंतर्गत दिशा पाहिजे जाते, बाह्य दिशेने काय होणार नाही. म्हणून त्यांनी त्याला सांगतो काही त्याला हे नाही आता दिशा दिली एका दिवशी सदाशिव आणि ती त्याला सांगते, चांगल्या आता तू ध्यान दे बरं का चांगला. कुठे गेला अभिमान त्याचा, त्याचा अहंकार आता. गुरु सांगतायत चांगल्या आता मी बरं का तू. म्हणून आपल्या वयाचा अहंकार नको, पाठा नको, श्रीमंतीचा पाठा नको, पदाचा पाठा नको, कशाचा गर्व नको. व्हावे लहान म्हणून लहान, लहानापेक्षा लहान व्हायला पाहिजे गुरुच्या चरणास. तिथं जर अहंकार करून बसला दुसरा त्या गुरुला चरणाशी समरस व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे, नम्र व्हायला पाहिजे, आपला अहंकार सोडला पाहिजे. तर त्या गुरुला प्राप्त झालेली जी दीक्षा आहे त्या दिशेचा तेव्हा असे जे गुरु असतात ते गुरु काय सांगतात, हे गुरु आपल्याला दिले. ज्ञानेश्वर महाराज त्या स्वानंदाचं वर्णन करतात. जो निजानंदे झाला, जो निजानंदे झाला परिणाम आयुष्याला पूर्णते झाला बंधुंदे. आता आम्ही ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, पण हा संदर्भ त्यावेळेला नव्हता ना. वेगळ्या संदर्भात त्या आम्ही वाचलेला आहे. संदर्भ आता हा आध्यात्मिकचा संदर्भ आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो निज आनंद झाला, निज आनंद, निज निज आत्मा, आपल्या आनंद, आपल्याला जो आनंदित झालेला असतो तो पूर्ण समाधानी झालेला असतो. निज आनंद झाला संतुष्ट झालेला असतो, तृप्त झालेला असतो. ज्याला आत्मानंद होतो, ज्याला आत्मानंद प्राप्त झाला, त्याला या जगातलं काही नको, कुठली आशा राहते का, इतका तो आनंद भारी आहे. तृप्ती जी आहे, ते जे समाधान आहे, ते समाधान मग अन्य कशातच नाहीये, हे समजायला गेलं. गोष्टी का होतं त्यावेळेला पैसे परत येत असताना त्या निवासाला मुक्काम झाला आणि तिथे ज्ञानेश्वरी साहित्य गेली. ते लांबलं होतं त्यावेळेला उघडली तो परिणाम, जो निजानंदे झाला तो परिणाम आयुष्य आला. त्याचा परिणाम काय की तो आयुष्यामध्ये पूर्ण समाधानी होतो. त्याच्या आयुष्यभर त्याला ते समाधान प्राप्त होतं. बाकीचे हे जे आपलं आयुष्य आहे ना, त्या आयुष्यामध्ये समाधान खेळलं जातं, खेळलं जातं, असं चाललेलं आहे. सुखदुःखाचे प्रसंग असं येतात जातात येतात जातात येतात जातात आपल्या जीवनामध्ये. परंतु आत्मानंद झाला ना तर अखेरपर्यंत मरेपर्यंत आत्मानंद पूर्णते झाला बंध, तो पूर्णतेचा कठी होतो. ब्रह्म म्हणजे कोणाचा स्वामी झाला तो पूर्णता, पूर्णपणे. पूर्णता म्हणजे काय, जिथं अपूर्णता नाही ते, जिथं काहीच अपूर्ण नाहीये त्याला पूर्णता म्हणतात.
अशा पूर्णतेचा जो मालक होतो स्वानंद झाला असता वगैरे पूर्णतेला हाला बंधन त्यामुळे तो पूर्णतेचा मालक होतो. हा स्वानंद मिळवण्यासाठी आपल्याकडे हा विषय इतका चटका लावणारा आहे. हे तर भाग्यवान लोकांच्या अंमलाचे काही माता ठरवून देतात विचार इतका वास्तविक लाईटचा प्रॉब्लेम आहे. अंधार असतो जाणून घ्यावा लागतं रस्ता चांगला नाही सगळ्या अडचणी सोडून या बिचारा माता एका बिचारा आणि ते आहे म्हणून आज सफल होत ना काय गेलं ना तुम्ही बसवलं इथं कोण ऐकलं असं तरी कशाला सांगू या अंमळीच्या साधकांची माझ्यावर उत्तर आहे. पण मला तो चांग दिला नव्हतं कोणाला आणि त्याने माणसं तर महा उपकार आहे. त्यांनी मला सोडून दिलं घरी तू जाऊ त्यांना अशा तऱ्हेनं नको अशा सणाला पुरावून त्यांना या लोकांना गाड्या पकडायचे.